नमस्कार, मी विकास आच्चेवार। आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एकक स्थानी म्हणजे 9 किंवा 9च्या रिपीटिंग मध्ये सिंगल 9, डबल 9, ट्रिपल 9, 4 टाइम 9, 5 टाइम 9 अशा प्रकारच्या संख्येचा वर्ग आणि वर्गमूळ। वर्ग म्हणजे काय? त्या संख्येने त्या संख्येला गुणाकार केल्यानंतर जो आन्सर येतो त्याला आपण वर्ग म्हणतो। ठीक आहे, त्या संख्येला त्या संख्येने गुणाकार करा म्हणजे वर्ग, आणि जो आन्सर येतो वर्ग आणि वर्गाचा उलटा म्हणजे वर्गमूळ। त्याच प्रकारे आज आता या व्हिडिओमध्ये आपण 999, 999, 9999 अशा प्रकारच्या संख्येनं कोणत्याही संख्येला जर गुणाकार केला असता तर आन्सर काय येते, अशा पद्धतीचे गुणाकार मल्टिप्लिकेशन करण्याच्या ज्या पद्धती आहेत, शॉर्ट ट्रिक्स आहेत, ते आज आपण डिस्कस करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फर्स्टली आपण 5 × 9 केल्याच्या नंतर आपल्याला आन्सर मिळते 45। आपल्याला माहिती आहे की 9चं पण टेबल आपल्याला घ्यायचं असते, त्याच प्रकारे 5चं सुद्धा टेबल आपल्याला म्हणजे पाढा पाठ असतो। पण जर मला 54 म्हणजे हा डबल डिजिट नंबर आहे आणि इंटू जर 9 करायचं असलं तर आपण याला मल्टिप्लिकेशन न करता, मी काय म्हटलं लक्ष द्या मित्रांनो, मी काय म्हटलं 54 इंटू जर मला 9 करायचं आहे, मला या मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार करायचा नाही, गुणाकार न करता पण मला याचा आन्सर काढायचा आहे। तर करायचं कसं? तर काहीच नाही, जो 54 आहे या 54 ला म्हणजे -1 करायचं। जर 54 मधून जर मी -1 केलं तर मला मिळेल किती? 53 म्हणजे 53 मिळेल। 53 मिळाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय? हा झाला फर्स्ट स्टेप। 54 मधून -1 केल्यानंतर मला भेटेल 53। पण मी काय म्हटलं, आपल्याकडे इंटू 9 करायचं आहे, तर इंटू 9 हा सिंगल डिजिट आहे, इथं डबल डिजिट म्हणजे 2 अंकी संख्या आणि गुणिले सिंगल डिजिट म्हणजे 1 अंकी संख्या आहे। जर आपल्याकडे 99 असतं तर आपण काही वेगळं ट्रिक यूज केलं असतं, पण आपल्याकडे डबल नाही आहे, सिंगल आहे। तर मी काय करतो मित्रांनो, हा जो 9 आहे, 9च्या अगोदर मी 53 ला लिहितो, म्हणजे 53 ला मी 9च्या अगोदर लिहिलं आणि हा 9च्या नंतर, आणि हा झाला बघा 539। 539 मधून काय करायचं, 54 मधून -1 केल्यानंतर आपल्याला 53 मिळाला। आता 539 मधून 53 मायनस करायचं, 53 मायनस केल्यानंतर जो आन्सर आहे तो आपला उत्तर असेल 9 - 6। तर मित्रांनो बघा, 539 मी 53 हा 9च्या अगोदर घेतला, 54 मधून -1 केला, 53 आला, इंटू 9 करायचं होतं, मी 9च्या अगोदर 53 ला मांडला, म्हणजेच का आता आलेला आन्सर 53 या नंबर मधून मायनस करायचा। तर 9 मधून 3 गेले म्हणजे किती राहिले? 6। 3 मधून 5 जात नाहीत, मी काय घेतलं? 13 घेतलं, म्हणजे इथून 1 घेतला म्हणजे इथं 4 वाचले। 13 मधून 5 गेले, 13 म्हणजे 13 मधून 5 गेले असता, 13 मधून -5 केलं, आन्सर आला 8 आणि उरला कोण आता? 4। म्हणजे आपला आन्सर किती आला? 486। किती आला आन्सर? 486। मी 54 × 9 मल्टिप्लिकेशन न करता मी हा व्हिडिओ म्हणजे हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे। त्याच प्रकारे जर विषय म्हणजे क्वेश्चन नंबर 3 घेतला, आता बघा 54च घेतो मी, 54 × 99 घेतला, काय घेतला? 54 × 99। आता याला कसं सॉल्व्ह करायचं? तर बघा मित्रांनो, 54 × 9 इक्वल टू काय हे आपल्याला माहिती नाही, आपल्याला बघायचं आहे। आता 54 हा 2 अंकी संख्या आहे आणि ही पण 2 अंकी संख्या आहे। 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येला गुणाकार करायचा। पण मी काय म्हटलं, गुणाकार करत असताना आपल्याला गुणाकार करायचंच नाही, पण आपल्याला गुणाकाराचा क्वेश्चन म्हणजे प्रश्न सोडवायचा आहे। पण असं कसं सोडवायचं, आपण तेच बघणार आहोत। तर मी काय म्हटलं, 54 मधून काय करायचं? 1 वजा म्हणजे -1 करायचं। 54 मधून 1 मायनस केला असता तर आपल्याला उत्तर मिळेल 53। आणि याच्या अगोदर आपण बघितलं 54 × 9 होतं, म्हणजे सिंगल डिजिट होतं, त्यामुळे आपण वेगळं ट्रिक यूज केलं। पण इथं 2 डिजिट आहे, म्हणजे 2 डिजिट × 2 डिजिट
असं असता तर काय करायचं, आलेला जो आन्सर आहे 53 हा 53 99 मधून मायनस करायचा. 15 मिळेल किती, 6 मायनस 3 9 मायनस 3 दॅट इज अ 6 आणि 9 मायनस 5 4. आता फर्स्ट भेटला आपल्याला 53 आणि सेकंड मिळाला 46. तर काय करायचं, 53 ला अगोदर लिहायचं, 53 ला अगोदर लिहायचं आणि जो उरलेला आहे 46 याला शेवटी लिहायचं. म्हणजे आपल्याला 54 इंटू 99 केला असता तर आन्सर आपल्याला 5346 म्हणजे 5346 असं आपल्याला उत्तर मिळेल. पण आपण हा मल्टिप्लिकेशनचा जो क्वेश्चन होता त्याला आपण मल्टिप्लिकेशन न करता साधारणपणे मायनस या पद्धतीनं आन्सर काढलेला आहे. तशाच प्रकारे जर असे भरपूर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर आपल्याला महत्वाचं म्हणजे काय, कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे. जर एकदा आपण कॉन्सेप्ट जर का आपल्या मनात म्हणजे ध्यानात आलं की आपल्याला समजलं तर आपण असे असंख्य प्रश्न स्वतः सोडवू शकतो. तर मी काय म्हटलं, जर सेकंड क्वेश्चन जर घेतला मी 54 इंटू 3 टाइम 9. आता बघा प्रश्न तोच आहे, 54च आहे, आपण कॉमनली 54च घेत आहोत. पण आपण जो काही मल्टिप्लायर आहे, ज्या संख्येने आपण मल्टिप्लाय करत आहोत म्हणजे मल्टिप्लिकेशन करत आहोत म्हणजे गुणाकार करत आहोत ज्या संख्येने, त्या संख्येला आपण मल्टिप्लायर म्हणतो. या मल्टिप्लायर म्हणजे 999 999 54 इंटू 999 करायचं आहे. पण मल्टिप्लिकेशनचा प्रश्न आहे पण आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं नाही. मल्टिप्लिकेशन न करता आपल्याला आन्सर काढायचा आहे. आपण इथे डिस्कशन करत आहोत. तर पहा आपला फर्स्ट स्टेप काय आहे, जो 54 आहे त्याच्यातलं काय करायचं, -1 करायचं. -1 केल्यानंतर आपल्याला मिळेल काय, 53. 53 मिळालं. 53 मिळाल्याच्या नंतर आता उरला काय, 53 यामधून मायनस करून टाकायचा. सेकंड स्टेप 53 मिळाला, हा मिळालेला जो आन्सर आहे त्या आन्सरला जो मल्टिप्लायर आहे तो गुणक आहे, गुणक, त्या गुणक मधून याला मायनस करायचा. मायनस म्हणजे वजा करायचा. तर 9 मायनस 3 केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल 6. 9 मायनस 5 मिळेल 4. 9 म्हणजे काहीच ना म्हणजे 9. तर आपल्याला काय मिळालं, हा फर्स्ट भेटला आणि हा सेकंड मिळाला. जो फर्स्ट वाला आहे त्याला पहिल्यांदा लिहायचं आणि जो सेकंड टर्म आहे तो शेवटी लिहायचा. म्हणजे 53 ला पहिलं लिहायचं आणि 946 ह्याला शेवटी लिहायचं म्हणजे आपला हा आन्सर असेल मित्रांनो. अशाच प्रकारे आपण खूप सारे प्रश्न आपण अजून डिस्कस करू शकतो. तर आपण पुन्हा एक डिस्कस करू, नंतर आपण वेगळ्या विषयावर जाऊ. चला आता आपण 54 54 54 असंच घेतलं. तुम्ही कॉमनली कोणते नंबर घेऊ शकता. जर मी म्हटलं 7 6 8, आता आपल्याला 3 अंकी संख्या मिळाला इंटू 999 ही सुद्धा 3 अंकी संख्या आहे. आपल्याला आन्सर काढायचं आहे. आपण हा प्रश्न बघत आहोत, हा प्रश्नामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. पण आपल्याला ह्या प्रश्नाला सोडत असताना आपल्याला गुणाकार करावा लागते म्हणजे पाडा टेबल्स पाठ करणे आवश्यक आहे. आपल्याला अशा पद्धतीनं न सॉल्व्ह करता आपण वेगळ्या पद्धतीनं शॉर्ट ट्रिक बघत आहोत. तर मी पहिला स्टेप काय सांगितलं, मी तुम्हाला पहिला स्टेप सांगितलं, जो पहिला जो नंबर आहे त्या नंबर मधून -1 करायचं. तर -1 केल्याच्या नंतर आपल्याला मिळेल 767, हा झाला फर्स्ट टर्म. आणि हा जो मिळालेला जो आन्सर आहे या नंबरला मल्टिप्लायर मधून गुणक मधून मायनस करायचा. मायनस केल्याच्या नंतर 9 मायनस 7 केला असता आन्सर मिळतो 2. 9 मायनस 6 3. 9 मायनस 7 2. आपल्याला आन्सर काय मिळालं सेकंड याचं 232 म्हणजे 232 आणि 767 767 232. याला फर्स्ट लिहायचं पहिलं म्हणजे 767 आणि नंतर याला लिहायचं 232. हा आपला आन्सरच आहे. आपण हा क्वेश्चन मल्टिप्लिकेशन असला तरी आपण मल्टिप्लिकेशन न करता सबट्रॅक्शन या पद्धतीनं सॉल्व्ह केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रिक्स जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायचे असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. 4 5